नमस्कार, मी स्मिता. स्वाद शिदोरीचामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण दिवाळी फराळामध्ये मस्त तिखट खुसखुशीत अशी लसूण शेव बनवणार आहोत. आता लसूण शेव बनवताना बऱ्याच वेळेला लसणाची पेस्ट गाळून वापरावी लागते आणि मग त्यावेळेला बराचसा चोथा शिल्लक राहतो आणि म्हणावा तसा लसणाचा फ्लेवर शेवला येत नाही. म्हणून आज मी खास अशी माझी सिक्रेट टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे चोथा तर जास्त शिल्लक राहणार नाहीच, पण मस्त अशी खूप सारा लसणाचा फ्लेवर असणारी झणझणीत, चटपटीत आणि तितकीच खुसखुशीत अशी शेव तयार होते. यासोबत तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये शेवची भाजी खायला आवडत असेल तर ती शेव कशी बनवायची हे सुद्धा पाहता येईल. सुरुवात करूया. आता शेव करण्यासाठी इथं मी 1/2 किलो बेसन घेतलेलं आहे. हे बेसन मी विकतचं वापरलेलं आहे, कारण ते अगदी स्मूथ असं दळलेलं असतं. तुम्ही घरची दळलेली डाळसुद्धा वापरू शकता, पण गिरणीतून अगदी शक्य होईल तितकी पातळ ही आपल्याला दळून आणायची आहे. शेव जर अगदी आपल्याला खुसखुशीत हवी असेल तर त्यासाठी बेसनचं पीठ अगदी स्मूथ असं दळलेलं हवं. तर इथं मी विकतचं बेसन पीठ वापरलेलं आहे. वजनाने 250 ग्रॅम असून कपने मोजलं तर घट्ट दाबून भरून 2 कप हे बेसनचं पीठ आहे. हे पीठ मी एकदा चाळून बरणीत भरलं होतं, पण तरीही शेव करत असताना पुन्हा एकदा चाळून घ्यायचं आहे आणि मगच वापरायचं. तर हा पहिला कप मैदा चाळण्याची जी चाळण असते त्यामध्ये घेतला, याला चाळून घेऊ. यानंतर दुसरा कप यामध्ये घातला, हे सुद्धा पीठ चाळून घेऊ. ज्या वेळेला शेव बनवत असताना पीठ आपण चाळून घेतो त्यावेळेला यामध्ये जरी काही पुन्हा गाठी तयार झाल्या असतील तर त्या फुटल्या जातात आणि पीठ अगदी फळफळीत असं तयार होतं. यामध्ये खूप सारी हवा भरली जाते आणि त्यामुळेच शेव खुसखुशीत व्हायला मदत होते. इथे बघा, आता मी सगळं पीठ चाळून घेतलं. याला थोडा वेळ बाजूला ठेवू. आता शेवसाठी मसाला करण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे 2 टीस्पून ओवा, 2 टीस्पून जिरे, यासोबत यामध्ये घालायचं आहे 4 टीस्पून कांदा लसूण मसाला. आता हा मसाला मिसळलेली चटणी आहे, त्यामुळे यामध्ये बराचसा कांदा आणि लसणाचा भाग असतो. त्यामुळे ही चटणी साच्यामध्ये अडकून शेव व्यवस्थित पडली जात नाही. म्हणून हे आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. डायरेक्ट पिठात अजिबात वापरायची नाही. याऐवजी काश्मीरी मिरची पावडर जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही बिना रंगाची वापरा. तिखट असणारी रंगाची अजिबात वापरायची नाही. का ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. 1.5 टीस्पून इथं मी मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त घालू शकता. आता यामध्ये मी 1/2 टीस्पून घेतला आहे, त्यातला पण अर्धा भाग इथं हळद घालायची आहे. शेवमध्ये किंवा चकलीमध्ये हळद जास्त वापरायची नाही. जर हळदीचं प्रमाण जास्त झालं तर शेव किंवा आपली चकली जी असते ती काळपट दिसते. आता हे मिक्सरमधून पाणी न घालता जितकं शक्य होईल तितकं स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनटं याला मी मिक्सरमधून वाटून घेतलं. आता मैद्याच्या चाळणीतून हे सगळा मसाला चाळून घेऊ. बघा, संपूर्ण मसाला आपल्या चकलीत आला, म्हणजे चकलीला सगळा झणझणीतपणा आला आहे, हो की नाही. आता चाळणीमध्ये हे जे मोठे तुकडे राहिलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता यामध्ये अर्थातच आपल्याला घालायचं आहे लसूण. तर इथं मी वजनाने 30 ग्रॅम लसूण घेतलेला आहे. पाकळ्या म्हणाल तर लहान मोठ्या अशा 30 ते 35 या पाकळ्या आहेत. यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि हे सुद्धा मिक्सरला जितकं शक्य होईल तितकं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. गरज वाटल्यास आणखीन 2 ते 3 चमचे पाणी तुम्ही एक्स्ट्रा वापरू शकता. आता तोपर्यंत आपण हा जो मसाला आहे तो या पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊ. संपूर्ण तिखट मीठ या पिठामध्ये व्यवस्थित मिसळून झालं की यामध्ये खड्डा करायचा आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत तेलाचं मोहन. 1/2 किलो बेसनासाठी म्हणजेच 2 कप बेसनसाठी आपल्याला इथं 2 टेबलस्पून तेल वापरायचं आहे. तडका पॅनमध्ये मी इथं तेल घेतलं. लक्षात घ्या, तेल अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे, कमी किंवा जास्त वापरायचं नाही. आता हा 1 टेबलस्पून आहे. हा जर तुमच्याकडे नसेल, घरातील कांदा पोहे खाण्याचा या छोट्या चमच्याने 4 ते 5 चमचे तेल वापरू शकता. आता हे तेल आपण चांगलं गरम करून घेऊ. कडकडीत असं तेलाचं मोहन या पिठामध्ये घालून घेऊ. तेल अगदीच गरम आहे, त्यामुळे पटकन हात घालायचा नाही. चमच्याने याला एकदा मिसळून घेऊ आणि मग नंतर थोडंसं कोमट झालं की हाताने हे मिसळून घेऊ शकतो. आता या तेलाच्या बऱ्याचशा यामध्ये गाठी झाल्यात, त्या सगळ्या फोडत हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घातलेलं तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित चोळलं गेलं पाहिजेत. जर तेलाच्या गाठी तशाच राहिल्या तर जिथं तेलाची गाठ आहे
तिथं आपली शेव अगदी भुसभुशीत तयार होते आणि तळताना सुटते. तर बघा 2-3 मिनटं हे तेल मी व्यवस्थित पिठाला चोळून घेतलं. अगदीच मोकळं मोकळं पीठ तयार झालं आहे. रंगही बदलला याचा. याची जर मी अशी मूठ वळली तर अगदी मूठ वळली जाते आणि तितक्याच हलक्या हाताने मोडली तर सुटली जाते. तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे. आता जो लसूण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता त्यासाठी मी पुन्हा आणखीन 2 चमचे पाणी घालून त्याची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तीसुद्धा मैदा चाळण्याच्याच चाळणीतून आपण गाळून घेऊया. तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी आणखीन एक 2-3 चमचे पाणी घातलं. हे सगळं मिसळून घेतलं. ते सुद्धा यामध्ये घालून हे सर्व गाळून घेऊया. या पद्धतीने संपूर्ण मसाला जर तुम्ही टप्प्याटप्प्याने चाळणीतून चाळून घेतलात तर फारसा चोथा शिल्लक राहत नाही आणि बराचसा तिखट मिठाचा फ्लेवर हा बेसन पिठामध्ये उतरतो. तर इथे बघा हा अर्धा टीस्पून आहे. याने जर पाहिलं म्हणजे साधारण 1 टीस्पून फक्त चोथा इथं शिल्लक राहिलेला आहे. आता हा शिल्लक राहिलेला मसाला आज जी भाजी केली असेल त्यामध्ये घालून टाका, अजिबात वाया जाणार नाही. आता हे जे मसाल्याचं पाणी आहे यामध्ये सुरुवातीला पीठ भिजवून घेऊ. तर आत्तापर्यंत सुरुवातीपासून मी पाव कप पाणी वापरलेलं आहे. हे सगळं एकजीव मिसळून घ्यायचं आहे आणि मग नंतर अंदाज घेत यामध्ये थोडं थोडं साधं पाणी घालून हे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे. खूप अगदी पातळही भिजवायचं नाही किंवा खूप घट्टही भिजवायचं नाही. तर आज आपण खुसखुशीत अशी शेव बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला थोडं सैलसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पण जर तुम्हाला कुरकुरीत शेव हवी असेल तर तुम्ही हे पीठ घट्टसुद्धा मळून वापरू शकता. हे बघा थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ असं भिजवून घेतलेलं आहे. हे पीठ जर असं हाताने ओढलं तर याला अशी तार धरते पण ती लगेच तुटते. इतपत हे सैलसर असं मळलेलं आहे. हे बघा या पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. याला मी अजिबात नंतर तेल लावलेलं नाही. हवं तर थोडंसं तेल लावून याचा तुम्ही गोळा करू शकता, पण त्यामुळे शेव खराब होते किंवा तेलाचा त्याला उग्र वास येतो. तेलाचं मोहन आपण आधीच घातलं आहे त्यामुळे त्याची फारशी गरज नाही. इथे बघा पीठ जर असं ओढलं तर याचं असं टोक उभं राहतं आहे आणि तितकंच तुटून त्याला तारसुद्धा धरते आहे. या पद्धतीनं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ यापेक्षा जर पातळ झालं तर ते तेल खूप शोषून घेतं आणि शेव आपली तेलकट होते. आता हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते आपण साच्यामध्ये भरून घेऊ. तर इथे मी जो चकलीचा साचा घेतलेला आहे त्याच्यासोबत अशा 3 प्रकारच्या शेवच्या प्लेट येतात. 3 नंबरची, 2 नंबरची आणि 1 नंबरची अशा या 3 प्लेट आहेत. यातली आपण 1 आणि 2 नंबरची प्लेट वापरून शेव बनवणार आहोत. तर सुरुवातीला 2 नंबरची जी शेवची प्लेट आहे ती साच्याला लावू आणि याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊ. तर साधारण एक अर्धा चमचा होईल इतपत तेल मी याला व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं पीठ भरून घेऊया. साच्यामध्ये पीठ घालत असताना अगदी व्यवस्थित भरायचं. यामध्ये थोडीही हवा राहणार नाही याची काळजी घ्या, कारण जर साच्यामध्ये हवा शिल्लक राहिली तर शेव गाळत असताना मध्ये मध्ये तुटत राहते. तर या ठिकाणी साच्यात बसेल एवढं पीठ मी यामध्ये भरून घेतलं. हे बघा आता चकलीचा साचा बंद करून घ्यायचा आहे आणि आपण शेव तळून घेऊ. शेव तळण्यासाठी इथं मी आधीच तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल मध्यम गरम करून घ्यायचं. आता मध्यम म्हणजे काय तर छोटासा गोळा तेलात टाकायचा. न करपता पटकन वरती तरंगून आला तर तेल मध्यम गरम आहे. आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आपल्याला यामध्ये शेव गाळून घ्यायची आहे. आता शेव गाळत असताना कढईच्या कडेने शेव गाळायला सुरुवात करायची आणि त्याचा शेवट मध्ये करायचा आहे, कारण मधलं तेल हे कढईच्या तुलनेत खूप गरम असतं. शेव जर पहिल्यांदा मध्येच गाळलीत तर ती करपू शकते. इथं मी शेव गाळून घेतली. आता लगेच याला झारा लावायचा नाही. आता याला 30 ते 35 सेकंद तळू देऊ. आता ही शेव तळली जाते तोपर्यंत मी साच्याची प्लेट बदलून घेणार आहे. साच्याचा फक्त खालचा भाग काढून मी याला 1 नंबरची प्लेट घालून घेणार आहे. हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की आपण एकाच पिठापासून वेगवेगळ्या आकारामध्ये शेव तयार करून घेऊ शकतो. तर इथे बघा 30 ते 35 सेकंद झाले. आता ही शेव पलटून घेऊ. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा 10 ते 15 सेकंद शेव ही तळून घ्यायची. बघा अगदी परफेक्ट रंगावरती शेव आपली तळून तयार झालेली आहे. झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊ. याच पद्धतीने आपण आता बाकीची शेव बनवून घेऊ. तेल आपलं मध्यम गरम आहे. यामध्ये शेव गाळून घ्यायची आहे. सुरुवात कडेने करायचा आणि शेवट मध्ये करायचा आहे. आता ही जी शेव आपण गाळतोय ती 1 नंबरची साच्यातून आपण गाळून घेतली त्यामुळे ती खूप बारीक आहे. ही तळायला फारसा वेळ लागत नाही. 15 ते 20 सेकंद आपण तळून घेऊ. लगेच झारा लावायचा नाही. 15 ते 20 सेकंदानंतर शेव पलटून घेऊ. दुसऱ्या बाजूने मात्र 10 सेकंदच फक्त तळायची आहे.
तळून झालेली शेव कढईतून काढून घेऊ. शेव तळत असताना मात्र जास्त वेळा अलटपलट करू नका, नाहीतर ती जास्त तेल शोषून घेते आणि तेलकट होते. याच पद्धतीने सगळ्या शेव तळून घेऊ. तेल मध्यम गरम असताना यामध्ये शेव गाळून घेतली. झारा न लावता 15 ते 20 सेकंद याला एका बाजूने तळून घेतलं. 15 ते 20 मिनिटांनंतर शेव पलटून घ्यायची. दुसऱ्या बाजूने फक्त 10 सेकंद शेव तळायची. तेलातले बुडबुडे बरेचसे कमी झाले की शेव आतपर्यंत तळली आहे असं समजावं आणि तळलेली शेव कढईतून काढून घ्यावी. मगाशी मी तुम्हाला म्हणाले की रंगाची काश्मीरी मिरची पावडर अजिबात वापरू नका. ते यासाठी की ज्यावेळेला तुम्ही रंगाची काश्मीरी मिरची पावडर पिठामध्ये वापरता त्यावेळेला पीठ तर तुमचं लालसर दिसतं, पण नंतर शेव किंवा चकली तळल्यानंतर तो सगळा रंग तेलामध्ये उतरतो आणि तेल तुमचं लालसर होतं. तळलेली शेव किंवा चकली ही सुरुवातीला थोडीफार लालसर दिसेल, पण 1-2 दिवसातच त्याचा रंग सगळा उडून जातो आणि चकली आणि शेव ही पांढरी दिसते. त्यामुळं तळतेला कोणताही पदार्थ बनवत असताना रंगाची काश्मीरी मिरची पावडर अजिबात वापरायची नाही. तर इथं सगळी शेव तळून झालेली आहे. याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. मस्त खुसखुशीत झाली आहे. तर सुरुवातीला 2 नंबर साचा वापरून जी आपण शेव बनवली ती सुद्धा छान खुसखुशीत झालेली आहे. ही शेव वापरून आपण शेवची भाजी बनवू शकतो. कशी बनवायची ते सुद्धा लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. चला तर मग मस्त अशा या तिखट, चटपटीत आणि तितक्याच खुसखुशीत अशा लसूण शेवसोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात लवकरच एका दिवाळीच्या फराळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.